श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ठसा उमटवणारे चित्रपट या मालेत आज ऐकूया हेल्लारो या चित्रपटाबद्दल प्रिया प्रभुदेसाई यांचा लेख. नियमांचं पालन करणं आणि बंधनात ठेवणं ह्यात फार सूक्ष्म फरक आहे. प्रतिकूल परिस्थितीत जगण्यासाठी नियमांचं पालन करणं अनेकदा गरजेचं असतं. मग त्या जीवनशैलीची सवय होते आणि परिस्थिती बदलली तरी तो नियम चालवला जातो. त्याचं बंधनामध्ये रूपांतर होतं. हेल्लारो या सिनेमात कच्छमधील खेड्यात एक विधवा स्त्री भरतकाम केलेल्या चादरी विकून पैसे मिळवते. बायकांनी पैसे कमावणं इथे अशुभ समजतात. बातमी फुटल्यावर घाबरून ती स्त्री पळून जाते. त्याच वर्षी गावात पाऊस पडत नाही. त्याचा दोष या स्त्रीवर येतो आणि गावातील स्त्रियांचं भरतकाम करणंही बंद होतं. अंधश्रद्धेमधून एका अनिष्ट रूढीचा जन्म होतो. गावात 3 वर्ष पाऊस आलेला नाही. पडलाच नाही तर लोकांना गाव सोडून जाणं भाग आहे. पाऊस पडावा म्हणून गावचा मुखिया अंबामातेला साकडं घालतो. तिला प्रसन्न करण्यासाठी गावातील पुरुष गरबा नृत्य करतात. ह्या नृत्यात भाग घ्यायला स्त्रियांना परवानगी नसते. कोणत्याही प्रकारे स्त्रियांना आनंद मिळावा हेच गावाला मान्य नाही. जेमतेम 15 घराच्या वस्तीतील या गावात देखणी मंजरी लग्न करून येते. येथे असणाऱ्या 12 अशिक्षित बायकात हीच 7वीपर्यंत शिकलेली. हसऱ्या बोलक्या मंजरीला भरतकाम येतं. तिला नृत्याची सुद्धा आवड आहे. पण पहिल्याच दिवशी तिच्या लक्षात येतं या गावात स्त्रियांना स्वतंत्र अस्तित्व नाही. त्यांना स्वतःच्या इच्छा असण्याचा अधिकार नाही. स्वप्न पाहण्याची मुभा नाही. शिक्षण घेतलं ना की बायकांना पंख फुटतात. कधीतरी शिंग सुद्धा. असेलच तर कापून टाक, नाहीतर मला कापावं लागलं तर तुला दुखेल, मंजरीचा नवरा तिला सांगतो. पाणी भरण्यासाठी गावातल्या बायका गावाबाहेरच्या तळ्याशी जातात. येता जाता होणाऱ्या गप्पा गोष्टी एवढाच काय तो त्यांच्या उदास आयुष्यातील विरंगुळा. मंजरी बायकांची दुःख समजून घेते. त्यांना कोशातून बाहेर काढते. कर्मधर्म संयोगाने ढोल वाजवणाऱ्या एका माणसाशी त्यांची ओळख होते आणि त्यांचं साधं सुधं जग रंगीत होऊन जातं. पाणी देऊन आपला जीव वाचवला म्हणून हा ढोलवादक त्यांच्यासाठी ढोल वाजवतो. नृत्याची मनाई असूनही मंजरीचे पाय थिरकतात. हळूहळू इतर बायकासुद्धा नृत्यामध्ये सामील होतात. अभिव्यक्तीसाठी स्त्रिया गरब्याचा वापर करतात. या गीतांमध्ये आनंद, दुःख, आकर्षण, आशा, संताप या सर्व भावनांचा आविष्कार आहे जो त्यांना शब्दात सांगणं शक्य नाही. देवीला प्रसन्न करण्यासाठी गरबा नृत्य असेल तर तिच्याच मुलींना तो न खेळण्याची शिक्षा, हा विरोधाभास ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पण जेव्हा अन्यायाची परिसीमा ओलांडली जाते तेव्हा मात्र संतापाचा उद्रेक होतो. हेल्लारो म्हणजे समुद्राला आलेलं उधाण. ही सुनामी जेव्हा येते ना तेव्हा आजूबाजूच्या सर्व परिसराला उद्ध्वस्त करते. या मुली पकडल्या जातात. त्यांना मारहाण केली जाते आणि ढोल वाजवणाऱ्या माणसाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाते. चामडं तुटेपर्यंत तरी मला ढोल वाजवायची परवानगी द्या, मग मारा, असं सांगून ढोली ढोल वाजवायला सुरुवात करतो आणि गावकऱ्यांना न जुमानता गावातील स्त्रिया बाहेर येऊन नृत्याला सुरुवात करतात. थिरकणारी पावलं सर्वांना ओरडून सांगतात, मरणाच्या भीतीने आम्ही जगणं सोडणार नाही. सिनेमाच्या शेवटी आपल्या रखरखीत जीवनात छोटासा आनंद मिळवण्यासाठी स्त्रियांनी केलेला गरबा गावातल्या स्त्रियांच्या मुक्तीचं प्रतीक होतो. ठसा उमटवणारे चित्रपट या मालेमध्ये हेल्लारो या चित्रपटाबद्दल प्रिया प्रभुदेसाई यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.